आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। मुंबईतून एक सुरुवातीलाच अत्यंत धक्कादायक बातमी हाती येते आणि तेवढीच संतापजनक सुद्धा। एका आईनं नोकरीवर जायला लागतं, मूल सांभाळता येत नाही, यासाठी आपल्या मावशीकडे चिमुकलीला सोपवलं। काही दिवसांनी या आईनं मावशीकडून काही अडचणींमुळे पैसे घेतले, पण ते परत देता आले नाही। म्हणून या महिलेनं या मुलीच्या आईला कोणतीही माहिती न देता तिसऱ्याच महिलेकडे त्या चिमुकलीला सोपवून दिलं। ही मुलगी परत मिळवण्यासाठी गेल्या 8 महिन्यांपासून ही माऊली धडपडते। 3 महिन्यांपूर्वी या मुलीच्या आईनं मालाड पोलीस स्थानकात औपचारिक तक्रार केली, मात्र पोलिसांनी तक्रार सुद्धा लिहून घेतली नाही। या सगळ्यात धक्कादायक म्हणजे मालाड पोलीस स्थानकात सकाळी मनसेच्या महिला कार्यकर्त्या पोहोचल्या, पण पोलिसांनी त्यांनाही दाद लागू दिली नाही। शेवटी मनसेचे नेते संदीप देशपांडे मालाड पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत आणि सध्या या मुलीचा ताबा कोणाचा यावरनं पोलीस स्टेशनमध्ये वाद सुरू आहे। थेट जाऊयात, अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अक्षय, हा काय प्रकार आहे? जन्मदाती आईकडे मुलीला सोपवलं जात नाही? एकूणच आता हा जो प्रकार आहे, ज्या महिलेकडे ही मुलगी होती त्या महिलेने असं युक्तिवाद केला आहे की 4 लाखामध्ये ही मुलगी विकण्यात आली होती। मात्र पोलिसांची आता ही जबाबदारी आहे की हा कुठल्याही प्रकारे वस्तूचा खरेदी विक्री व्यवहार नाही, हा व्यवहार अनाधिकृत असतो। ह्युमन ट्रॅफिकिंग अंतर्गत मुलीची आई जर खरंच विकली असेल, तसे पुरावे असेल, तर मुलीची आई आणि ज्या महिलेकडे ही मुलगी आहे त्या दोघांवरही ह्युमन ट्रॅफिकिंग अर्थात मानवी तस्करीचा गुन्हा दाखल होऊ शकतो। मात्र सगळ्यात महत्त्वाचं संशयास्पद भूमिका मलाड पोलिसांची ही आहे की 3 महिन्यापूर्वी संबंधित मुलीची आई या ठिकाणी आली होती आणि तिने आपली मुलगी अशा महिलेनी मुंबईला आणलेली आहे। हे प्रकरण खरं तर अमरावतीमधलं आहे। अमरावतीमधनं ही मुलगी तिच्या संबंधित ज्या आईची तक्रार आहे त्या आईच्या मानलेल्या मावशीने तुझी मुलगी फिरायला पाठवली म्हणून मुंबईला पाठवली असं सांगितलं, मुंबई बघायला पाठवली असं सांगितलं आणि तिसऱ्याच महिलेकडे ही मुलगी होती आणि 8 महिन्यापासनं मुलीचं तोंड देखील त्या आईने बघितलं नव्हतं। या सगळ्या संदर्भात 8 महिन्यापासनं ज्यावेळी मुलगी आम्हाला परत द्या असं सांगण्यात आलं होतं, त्यानंतर अलीकडे कुठेतरी की तुम्ही पैसे परत द्या नाहीतर मुलगी तुम्हाला मिळणार नाही, पैसे परत दिल्यानंतरच मुलगी मिळेल असं सांगण्यात आलं होतं। 3 महिन्यापूर्वी जर मलाड पोलीस स्थानकामध्ये अशा पद्धतीने कुठली महिला येऊन सांगत असेल तर साधी त्याची गंभीर दखल पोलिसांनी घेऊ नये, यावरून पोलिसांच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। आता पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या सगळ्या संदर्भात भूमिका उपस्थित केल्यानंतर पोलिसांनी ज्या संबंधित महिलेकडे ती मुलगी होती, दुपारच्या सुमारास त्या महिलेकडे पोलीस गेले होते, मात्र ती महिला त्या मुलीला घेऊन पुण्याला पसार झाली होती। पोलिसांनी आता त्या महिलेला सांगितलं की जर तुम्ही येणार नसेल पुण्यावरनं तर आम्ही समन्स काढू। त्या महिलेला पुण्यावरनं या ठिकाणी बोलवलं, तिच्या घरी पोलीस गेले, महिलेला आणि मुलीला घेऊन पोलीस स्थानकात आलेले आहे। सगळ्यात महत्त्वाचं आता या ठिकाणी पोलीस स्थानकात हे सगळं प्रकरण मिटणार नाही, कारण यामध्ये एका लहान मुलीची इन्व्हॉल्वमेंट आहे। चिल्ड्रन वेलफेअर कमिटीकडे हे सगळं प्रकरण जाईल। चिल्ड्रन वेलफेअर कमिटीकडे मुलीच्या आईवडिलांना ही आपलीच मुलगी आहे हे सिद्ध करावं लागेल। एकूण अर्थात त्यांची त्यामधनं सुटका होणार नाही, आम्ही आपली मुलगी विकली नव्हती हे देखील त्या चिल्ड्रन वेलफेअर कमिटीकडे सिद्ध करावे लागेल, तर मुलीचे आईवडील देखील कायद्याच्या हा सगळा कायदेशीर बाबींचा भाग झाला की आता ते सिद्ध करावं लागेल की स्वतःची मुलगी आहे हे आईला सिद्ध करावं लागेल। पण ज्या वेळेला 6-8 महिन्यांपूर्वी ही आई गेली होती त्यावेळेला पोलीस काय करत होते? त्यावेळेला काय पोलीस झोपा काढत होते? त्यांनी त्याच वेळेला या संबंधित महिलेला जाब विचारायला हवा होता की तुम्ही मुलगी कशी ताब्यात घेतली? नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं 8 महिन्यापासून ज्या पोलीस स्टेशनमध्ये येत आहेत आणि अलीकडे 3 महिन्यापूर्वी देखील त्या आईने पोलिसात तक्रार द्यायची भूमिका व्यक्त केली होती। यावेळीच मलाड पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये योग्य ती त्याचं गांभीर्य ओळखून या सगळ्या संदर्भात तपास करायला पाहिजे होता आणि त्या मुलीला ताब्यात घेऊन ही जी कायदेशीर प्रक्रिया आता राबवणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हस्तक्षेपानंतर ही पोलिसांनी आधीच राबवायला पाहिजे होती। मनसेकडे जाण्यापूर्वी देखील त्या महिलेची आई मलाड पोलिसांकडे आली होती, मात्र मनसे नेते संदीप देशपांडे ज्या पद्धतीनं सांगतायत, काही वेळापूर्वी ते आपल्यासोबत होते, त्यांनी ज्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांची बातचीत केली त्यावेळी
पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. संदीप देशपांडे आहेत. संदीपजी, पोलिसांची उडवाउडवीची उत्तर काय होती? पोलीस या आज दुपारी 12 वाजता मी त्या ज्या मुलीच्या आई आहेत त्यांना मी पोलीस स्टेशनला पाठवलं. आमचे इथले पदाधिकारी आहेत त्यांना मी फोन केला की बाबा यांच्यावर पोलीस स्टेशनला जा, यांचा काय विषय आहे तो नीट समजून पोलिसांना कारण. पण 5 वाजेपर्यंत ना पोलिसांची गाडी जात आहे त्या महिलेच्या घरी जिच्याकडे मुलगी ठेवली आहे तिथे. ज्या वेळेला मी सन्माननीय DCP साहेबांना फोन केला, त्यांना या प्रकरणाची माहिती दिली, त्याच्यानंतर ही सगळी सूत्र आली. 3 महिन्यापूर्वी देखील ती महिला पोलिसांकडे आली होती. कसं बघता, पोलिसांना गांभीर्य नाही? 3 महिन्यापूर्वी जेव्हा ती आलेली महिला, तेव्हा तिला त्यांनी सांगितलं की तुम्ही कायदेशीर तक्रार लिहून आणा. ही कुठली संवेदनशीलता आहे पोलिसांची या बाबतीत की तुम्ही लिहून आणा मग आम्ही तक्रार घेऊ, नाही तर तुम्ही इथे का आला, तुम्ही अमरावतीला का नाही केलीत? मला असं वाटतं हे प्रकरण ज्या संवेदनशीलपणे पोलिसांनी हाताळायला पाहिजे होतं ते अजिबात हाताळलं नाही. शेवट आज जेव्हा आम्ही सगळेजण इथे आलो त्याच्यानंतर आता त्या महिलेला आणि त्या मुलीला इथे आणलेलं आहे आणि आता ते सांगतात की आम्ही बर बर बर